मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये काजल बलांडेमध्ये। आज दिवाळीच्या सुट्ट्या संपल्या आहे आणि रिद्धी सिद्धींचे दिवाळीच्या सुट्ट्या संपल्यावर पहिल्यांदा शाळेमध्ये, तर आपण त्यांचं रिॲक्शन विचारू की त्यांना काय वाटतं शाळेत जायचं। मला माहिती आहे की त्यांना कसं पण कंटाळा येतो शाळेत जाण्यासाठी। बघूया आपण काय वाटतं त्या दोघांना। रिद्धी सिद्धी अशा प्रकारे रिद्धी सिद्धी दररोज डेली तयार होतं शाळेत जाण्यासाठी। हे बघा कशा पळत आहे शाळेमध्ये जाण्यासाठी। तिथे जाऊन काय नाही, कंटाळा येतोच। मॅडम काय काही सांगतच राहते, असं केलं पोरींनी तसं केलं। चलो स्कूल चले हम। कुठे जातोय का? छान वाटतं ना शाळेत, भारी वाटतं ना। रिद्धी सिद्धीचे घरापासून शाळा ही 15 मिनिटं दूर आहे। 15 मिनिटं आमचं चालू असतं गप्पा वगैरे मारत आहे वगैरे। पिल्लू लांब पाहू नको। बघा कशी पळाली मला सोडून एवढं लांब। असं पुरी पूल पूल लागेल ना? नाही, ते असंच तोडले होते मला। काका काय मागत राहते ते दीदी, लागत होतं ना ते फुल। हे अशा रिद्धी सिद्धी त्या दीदीकडनं फुल मागून घेतलं। त्यांना बघितलं सर्व लोक त्यांना काही काही देतच राहते। जेव्हा पण मी रिद्धी सिद्धीला असं घेऊन जात राहते ना, कारण दोघांना असं सगळे मला म्हणतात जुडवा आहे का, जुडवा आहे का। आणि रिद्धी सिद्धी मम्मी सगळे लोक जुडवा जुडवा कोण म्हणतात का म्हणलं, अगं तुम्ही जुळे आहे, एकाच दिवशी झालेला आहे। आता रिद्धी सिद्धींचा बड्डे आहे ना, मी तर लई खुश आहे बाबा। फायनली मी आता रिद्धी सिद्धींच्या शाळेत आलेली। आम्हाला इथं येऊस तर 15 मिनिटं लागलं शाळेत येण्यासाठी। इकडे रिद्धी सिद्धी फुलं घेतलंय। आता काय फुलं आहे म्हटल्यावर मला दे ना बाळा, होती फुल दे ना। मला देत का मम्मी? नाही, मी तू देते बाळा। कोणी फोटो काढलं ते बाळा तुझे? किती मोठं ग्राउंड आहे बाबा शाळेचं। इतके लांब आले होते का तुम्ही? शाळेचं सर्व गोष्टी माहित होत्या। अशा पळते शाळा आल्यावर ते म्हणते इथे नर्सिंग कॉलेज आहे, हे सर्व नर्सिंग कॉलेज आहे। 2 मुली होत्या म्हणे नर्सिंगच्या, आणि मम्मी ते आमच्या नाही फोटो काढत होते कारण सगळ्यांना वेगळं वाटतं। आत्ता पण इथे ना मॅडम मला बोलले की यार जुड्यामध्ये किती छान आहे, किती चरचर बोलत आहे। पण मी तो व्हिडिओ नाही काढू शकली कारण मॅडम होत्या ना त्यामुळे नाही। हो का, जाऊ दे। कोण मारता असं चक्रा? हो का, छान वाटतं मग। मुलगी असणं म्हणजे लय छान सुखी पोरगी असणं। चॉकलेट दाखव इकडे। हे बघ, हे चॉकलेट दिले बरं का तिच्या काकीनी, आणि मला चॉकलेट सांगितलं सुद्धा नाही। तुला काय वाटायला पाहिजे टाकायच्यामध्ये? मला सांगायचं काम होतं ना तुझं, होतं का नाही मला सांग बरं। इकडे दे बॉक्स, दे हा सर्व इकडे। मी मारायला दोघांना पण इकडे दे बॉक्स। काकीने चॉकलेट दिले, मग तुम्हाला सांगायचं काम नव्हतं का? सांगायचं काम नव्हतं का? नाही मग याच्यामध्ये ठेवत असं का बॅग मध्ये? पप्पांना सांगतो मी, थांबतो आता। मला तू चॉकलेट पण घ्यायला लावले। मग फुल देऊ का? फुल तर तसं पण घेणार आहे मी। मग मला चॉकलेट दे। आता मॅडम आले असेल, चला आपल्याला जायचंय। आम्ही 10 मिनिटं एक्स्ट्रा आलो होतो शाळेमध्ये, त्यामुळे थोडी बसलो। ग्राउंडवर खेळायला, ग्राउंडवर खेळलं त्या दोघी। आता क्लासमध्ये जातोय। फायनली रिद्धी सिद्धींची शाळा सुटली। हे मग चल, फायनली आमची शाळा सुटली, आम्ही जातोय घरी। माऊ यांना पण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। आमच्या पिल्लू आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। करा करा, तिचं काय ऐकू नका, करा चॅनलला सबस्क्राईब। ऐकू नका नको करू।